दादा जयंतीचा कार्यक्रम झाला, आजचा कार्यक्रम यशस्वी झाला का? मला वाटतं यशस्वी झाला आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही तर कष्ट घेतले. आजची गर्दी पाहता नेत्यांनी तुमच्या आयोजनाचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे आता बरीच चर्चा सुरू झालेली आहे की नाही. आता काही जणांनी तर तुमचा उल्लेख भावी आमदारसुद्धा केला की प्रत्येकाची भावना आहे. काय ते काही लोकांची भावना असेल. आपण इथं काम करतो, कार्यक्रम आपण घेत असतो. सगळे जे युवक आणि तरुण पिढी आहे ती आपल्यासोबत आहे. त्याच्यामुळे एक नवीन उत्साह असतो, काहीतरी नवीन आपण करायला जात असतो. त्याच्यामुळे ते बोलून गेले असतील. जे जनतेच्या मनात आहे तेच नेत्यांच्या स्टेजवर ते सगळ्यांच्या मनात होतं, ते तुमच्या मनात आहे. पण नेत्यांच्या मनात आहे असं तुम्हाला कसं? ते भाषणात सगळेच बोलले. कोण बोललं? रोहिणी खडसे बोलल्या, त्याच्यानंतर सक्षना सुंदर बोलल्या, काय शेवटी उत्तमराव जानकर बोलले. हो, पण काय आता कार्यक्रम आपण घेतल्यामुळं ते काय आपली स्तुती इथं येऊन करत असतील आणि तो त्यांचा मोठेपणा आहे. उद्या हा विषय खरं तर साहेबांकडं आहे. नंतर जे आपले महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे आणि मग लोकांनी खरं तर मागणी केली पाहिजे. मग आपण बघू. नाही, जनतेच्या मनात पण तेच होतं. खालून घोषणा पण येत होत्या, रॅली काढले भावी आमदार म्हणून. म्हणजे सगळ्यांच्या मनात ते तुमच्या मनात आहे का? नाही, जर लोकांची इच्छा असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. पण मी आत्तापर्यंत ठाम निर्णय अजून घेतलेला नाही. पण वेळ आली का? वेळ आली का निर्णय घ्यायची? अजून वेळ आली नाही. अजून 90 दिवस राहिलेत. त्यामुळे बघू. जर कदाचित साहेबांनी कदाचित तुमच्या खांद्यावरती ही जबाबदारी टाकली तर तुम्ही ही जबाबदारी घेणार का? आता काय प्रदीप, सगळे जर तरचे प्रश्न आहेत. उद्या जर जबाबदारी आली तर मग तेव्हा बघू. तेव्हा तुम्ही परत माझ्याकडे येणारच आहात. त्याच्यामुळं काहीतरी तेव्हासाठी ठेवलं पाहिजे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.